नमस्कार मित्रांनो, लय दिवसांनी ब्लॉग बनवतोय. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता वाजलेत 12. थोडस नाश्ता तर केलेला आहे, पण थोडस ईशाने बहिणीने पास्ता बनवलाय, दाखवतो तुम्हाला. पहिला पास्ता बनवलाय असा, या खायला. हे कधीतरी खातो मी, सारखं नाही. तर बघितलं का मित्रांनो, कसलं ऊन पडलंय. आणि उन्हात बघितलं का कसं दिसतंय आळू वगैरे. झाडे काय तेच ते जागेत आळू वगैरे बघितलं कसं दिसते. बारीक होती झाडं, आता मोठी झाली. काय ते काय इकडं आई मेथी निवडते ना, पण खात नाही भाज्यांनी ती मेथी. काय झालं माहिती ना, नाही आवडत मला. कसलं पक्षी वरडतंय रे? कोणचा? आता आवाज येतोय. मी काही बारक या हा बारीक कुठे कुठे इकडे मग पक्षी लय बेकार वाटत नाही. इकडे नाही, सारखंच आहे. खरंच कुठ तर बसला असेल जागा. दाखवते मी कुठं पण आहे त्याचा. चांगलाच आवाज देतोय. लय जंगल झाले. पिरू आले काय याला? पिरू येतील आता. वरडतं काय माहिती पक्षी. अरे आवाज आहे. तर मित्रांनो, वाजले तर 2:30. काय झालं, लय ऊन लागतंय. बाहेर बसलेलं ऊन, मरणाचं ऊन आहे. ऊन भरपूर आहे, दाखवतो तुम्हाला कसं काय ऊन पडलंय. लय गरम पण होतंय, मरणाचं ऊन आहे. पावसाचं वातावरण नाही. 2 दिवस जरा पाऊस होता, आता ऊन आहे. तर आई, उन्हाळ्यात तू काय काय करायची लहानपणी? मी लहानपणी ना, आम्हाला उन्हाळ्यात सुट्टी असायची शाळेला. आणि माझ्या वडिलांची तर ऊस होता 2-3 एकर. 2-3 नाही, 4-5 एकर ऊस होता. आणि मग आईला सगळं काम आवरल्यावर तर मी शाळेतून यायचे. खेडेगावी कसं असायचं, उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात अर्धी शाळा असायची. आणि मग शाळेतून आलं की आई ऊसाला राखण जायची. ते वनगुरं म्हणतात त्याला. ते रानात फिरणारे गुरं असतात ना, त्यांना वनगुरं म्हणतात. ते गुरं उन्हाळ्यात खायला यायची. आपली नाही, आपण दावणीला बांधतो ते नाही, म्हणजे शेतात खायचं. हा, ऊस खायला यायची. ऊस खायला यायची. मग आता राखायला कोण नसायचं. मग आई म्हणायची चल. आणि मग आई बरं जायचे. तर ते हिकडनं यायचे असे 2-3 बाजूने यायचे. आणि तिथं ना मोठा एक वडा असायचा. यायचे, खायचे बिचे. कधी गपचूप आले ना तर खाऊन पण जायचे. आणि पाहिलं, सारखं लक्ष ठेवलं तर नसं खात. आणि ऊस तर लय मोठा, 3-4 एकर ऊस म्हटल्यावर का थोडं झाला का तो. असा मोठा बागायदार होता माझ्याकडे. दौंड तालुक्यात एक नंबर होता. मग त्या ऊसात काय? मग ऊस ते राखायचे, ते जनावर खायची, मग आई राखायची. आणि आई बरं यायचो आम्ही. आणि आमच्या ऊसाच्या पलीकड मोठा वडा होता. त्यात आईला दिसायचं. मग आई म्हणायची टुक ते पाण्यात डुबडुब काय करते. आम्ही बघायचं, आम्हाला दिसायचंच नाही. आई म्हणायची टक 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 वर आले बघ. की वर आले म्हणल्यावर आम्ही म्हणलं आई कुठे तर ते खाली जायचं. आम्हाला काय दिसायचंच नाही, आईला दिसायचं. आणि असं करून रोज जायचं. ते रोज आईला दिसायचं. आईलाच कसं दिसायचं काय माहिती. नाही तर मग लांबून पळत अशा 2 बाया यायच्या आणि त्या वड्यात उडी मारायच्या. पाणीवर उडायचं तेवढं मला दिसायचं. पण कुणी उडी मारली आणि काय झालं ते काय दिसत नसतं. पहिलं होतं. हा. आणि मग शेतात मग आई म्हणली नंतर गुरं आली. आंब्याची झाडं किती होती? आंब्याची झाडं 7-8 होती. आणि विहिरी मोठा झालाय. पूर्वी मोठा होत्या. मोठा म्हणजे ते असं चौकुनी असतं बघा. ते लवार असतो तो बनवून देतो. ड्रमचं गोल असतो, ते चौकुनी असतो. आणि त्याला 4 बैल लावायची पुढं. त्या मोठ्याला चौकून बांधायचं. वडवानाला मोठं चाक असायचं, त्याच्यावरती खाली सोडायचं. ते बुडल्यावर वर घ्यायचं. आणि मग ते पाणी हौदात सोडायचं थरुळ्यात. मग थरुळ्यातून वावराला जायचं. तुम्ही स्विमिंगला जायचे का? हो, जात होते मी. पोहत पण होते. मला पोहायला बी येत होतं. आणि सायकल बी चालवायला येत. आणि शाळा बी शिकवली. सायकल येत होती, पोहायला बी येत होतं. पहिलं कसं स्विमिंगला कसं करायचे तू? विहिरीत उतरायचं. आणि मग पाण्यात कशी सुरकी मारायची. उडी नसं मारत, मला भीती वाटायची. माझ्या बरोबरच्या माझ्या बहिणीच्या मुली ह्या वरून उडी मारायच्या ना, तर पाणी इरच्या वर उडायचं. मला भीती वाटायची उडी मारायची. मग मी आपली अशी सोडून अशी पोहायची. उन्हाळ्यात मजा करायची. उन्हाळ्यात लय मजा यायची. पोहायचं झालं की वर यायचं, कपडे बदलायची. आणि मग आंब्याची झाडं होती, बरीचशी आंब्याची झाडं, चिंचेची झाडं.
आणि बाकीची इतर झाडं बी होती, लिंबुनीची झाडं होती. तर आंघोळ बिंगोळ झाले की ह्या आंब्यावर चढ, त्या आंब्यावर उतर, त्या आंब्यावर चढ, त्या आंब्यावर उतर. कारण फळं पाय असतात उन्हाळ्यात ना, आंबे चालू असतात, कैऱ्या असतात. आणि त्या कैऱ्या तोडायच्या खायच्या, चिंच तोडायच्या खायच्या. हे फळं उन्हाळ्यात असतात, ते खायचं. आणि मग हेच मस्ती करायची, इकडनं पळ तिकडं, तिकडनं पळ इकडं. लय मज्जा केली उन्हाळ्यात, मजा लय मज्जा केली. आणि माझे वडील काय, आणि पोहायसाठी शिकणं रे गरजेचं. माझे वडील म्हणायचं, मुलगी नांदाय गेली की तिला पोहाय आलं ना, तिने इरीच उडी टाकली तरी बुडणार नाही. म्हणून माझ्या सगळ्या बहीण सगळ्यांना पोहाय शिकायला. मला बेहा बांधायचे माझे मावस भाऊ. आणि तर मित्रांनो ब्लॉग एंड करतो. असं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद. भरपूर दिवसातनं बनवला. कॉमेडी व्हिडिओ बी चालू करायचे आहेत आपल्याला, येतील कॉमेडी व्हिडिओ. तर ब्लॉग पण कंटिन्यू येतील. धन्यवाद. ब्लॉग एंड करतो. धन्यवाद.